उद्धव ठाकरे साहेबांचा हा जो दौरा आहे हा टच अँड गो ज्याला म्हणतात, जाऊन बाउंड्रीला शिवणं आणि निघणं, एवढा तो दौरा आहे. लोकांमध्ये फक्त अशी बातमी गेली पाहिजे की उद्धव साहेबांनी झंझावती दौरा केला. तुम्ही जर पाहिलं तर त्याच्या दौऱ्याचं वेळापत्रक हे सामनामध्ये आलं आहे. या सामनामध्ये जे काही वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये यवतमाळला सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम आहे, तिथून वाशिमला दुपारी 2 वाजता आहे. म्हणजे यवतमाळ टू वाशिम जायला किती वेळ लागतोय? जवळपास 1.5 ते 2 तास लागतो. आणि 2 वाजताचा तो दौरा, त्याच्यानंतर वाशिम ते हिंगोली 4 वाजता वाशिमला दौरा, हिंगोलीला दौरा. हा हा धावता दौरा, यामध्ये किती कार्यकर्त्याला भेटणार आहे, काय बोलणार आहेत, किती लोक जमणार आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत फक्त यासाठी केला की 6 खासदार त्यांना सोडून गेले आणि त्यांच्यानंतर मी त्या मतदारसंघामध्ये जाऊन आलो, एवढंच काहीतरी त्यांचा तो एवढा हेतू त्यांचा होता. बरं, आता उद्धव ठाकरे दौऱ्याला निघाले आणि विमानात योगायोगाने म्हणा की ठरवून देवेंद्र फडणवीस सोबत होते, सोबत दौरा झाला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतात गोपनीय बैठक झाली, महत्वाची बैठक झाली, लवकरच निर्णय कळेल. दोघंही एका विमानात होते. खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी जे इंधन वाचवा असं जे म्हणलं, त्याला प्रतिसाद म्हणून आयुष्यात पहिल्यांदा ते इंडिगोच्या विमानाने गेले, म्हणून ती बातमी होऊ शकते. आता त्या विमानामध्ये काय बोलले, खरं तर असा काही संवाद झाला असावा असं मला वाटत नाही, परंतु संवाद झाला पाहिजे. राजकीय जरी आपण आपले मार्ग वेगळे असले तरी हितसंबंध हे माणसात जपले पाहिजे. माझ्यासारखाचे अनेक उभाटातले अनेक नेते आहेत, त्यांच्याशी माझे आता आजही जवळचे संबंध आहेत. म्हणून संबंध ठेवणं याला राजकारणामध्ये महत्व सुद्धा असतं. म्हणून त्यांची काही अशी बोलणी झाली असावी असं मला काही वाटत. ऑपरेशन टायगर चर्चा फार सुरू आहे पण या निमित्तानं की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे चार्टर विमान सोडून प्रवासी विमानात भरपूर चर्चा सुरू झाली. भरपूर चर्चा यासाठी की त्यांनी मान्य केलंय की मोदीकडे जो काही विजन आहे त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. पहिल्यांदा हे बसतायत. नसता 35 मिनिटाचा प्रवास मुंबई टू संभाजीनगर जरी करायचा असला तरी त्यांना चार्टर्ड लागत होतं. आणि त्या म्हणून आता त्यांचा कल नेमका कुठं झुकतोय ही खरी अर्थ या याच्यातून बातमी निघते. योगायोग नाहीच आहे ना तो. हे जे काही आता विमान प्रवास झाला त्याच्यामध्ये काही बसले, त्याचे फोटो आता पेपरमध्ये आलेले आहेत. एकाचं तोंड एकीकडे आहे, दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे, आणि म्हणून त्यांनी केलेला दौरा त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत. ऑपरेशन टायगरची आता पुन्हा एकदा मोठी चर्चा होती. ऑपरेशन टायगर 3 याच्यासाठी शिंदेचे 5 शिलेदार ठरले, त्यामध्ये उदय सामंत, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, निलेश राणे, दादा भुसे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचे 14 आमदारांशी संपर्क करण्यात. तुम्हाला काय माहिती आहे? अहो, असे ऑपरेशन करताना कुणाची नेमणूक करत नसतात. हे काय पक्षाचं पद आहे का? काय एखाद्या शपथविधी घेऊन त्यांना कामाला लावायचं असं असतं का? ऑपरेशन हे ऑपरेशन असतं, त्याच्या चर्चा हे होत नसतात. म्हणून कोण कुठं काय कामाला लागलं, कोणी काय करावी, कोणी काय जबाबदारी घ्यावी, हे एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात. आणि ते जेव्हा ठरवतात तर त्या बातम्या कधी बाहेर येऊ शकत नाही, ते कुणाला कळवू सुद्धा शकत नाही. आणि म्हणून ऑपरेशन टायगर 3 हे निश्चित होईल, परंतु अशा नेमणुका करून ते होणार नाही, तर ते गुप्तपणे होईल. आणि ज्या दिवशी सक्सेस होईल त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब त्याची घोषणा करतील. मुख्यमंत्री आणि माझ्या उच्चस्तरीय चर्चा झाला अत्यंत उच्चस्तरीय चर्चा उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस मध्ये झालेली आहे. त्यांनी हेही सांगितलं की उद्धवजी, जर ऐकलं असतं तर मी तुमच्या मातोश्रीला आलो असतो, परंतु तुम्ही न ऐकल्यामुळे आता मला मातोश्रीला येणं बंद झालं, मला मच्छी खाणं बंद झालं. अशा काहीतरी गप्पा त्यांच्या झाल्या असावा, म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त गांभीर्याने पाहत. मला उभाटा गटाचे नेते उद्धव ठाकरेंचा स्वभाव माहिती आहे. मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे, म्हणून ते कधी तोंड फिरवतील आणि कधी तोंड इकडच्या तिकडं करतील याचा काही नेम नसतो, हे मी जाणून. रोहित पवार ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन बादर
डिलिमिटेशनचे बिल पास झालं तर या खासदारांना काही किंमत राहणार नाही. आता आपला पक्ष वाचवण्याच्या भानगडीत पड. बाकीचे ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन कधी तुमच्याकडे येईल याचा काही नियम नाहीये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता जर काही जरी बोंबलत असले त्या टायमाला आमचे झेंडे घेऊन तुम्ही फिरणार आहात. म्हणजे ऑपरेशन तुतारी पण होणार का? ऑपरेशन तरी पहिलेच झालं असतं. अजितदादाच्या हयातीमध्येच हे ऑपरेशन झालेलं होतं. शरद पवार आणि अजितदादा एकत्रितपणे दिल्लीला झालेली भेट, भाजप बरोबर जायचं हे ठरलेलं, दिल्लीला ठरलं होतं. हे काय माहित नाही का रोहित पवारला? हे सगळ्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे. आणि म्हणून या अशा गोष्टी आम्ही काही त्याच्यातले नाहीच असं सांगून जे काही राजकारण करायचंय हे आता चालणार नाही. भास्कर जाधवांचं एक स्टेटस आहे, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, लोग भगवान को धोखा देते हैं तो इंसान को क्या काय करायला वाटतं कोणी कोणाच धोका दिला. व्यथित झालेला आहे भास्कर जाधव. भास्कर जाधव ज्या पद्धतीचं त्याचं आक्रमक स्वभाव आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे, त्याला त्या उभटामध्ये केवढी शून्य किंमत देत आहे हा संताप तो व्यक्त करतो. म्हणजे राजकारणामध्ये 30 वर्षाच्या या विधानसभेच्या याच्यामध्ये काम केलेला एक आमदार उभटामध्ये गेल्यानंतर त्याला काय वागणूक मिळते हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून मला वाटतं भास्कर जाधवांनी आता आपला मार्ग हा शोधला पाहिजे. इतकी वर्ष ही लोक माझ्यासोबत होती याची मला लाज वाटते असं उद्धव ठाकरे म्हणतात. तुम्ही किंवा तुमचे खासदार हो, त्यांना लाज वाटते ना. आमच्या बरोबर राहायला त्यांना लाज वाटत होती म्हणून तर आम्ही बाजूला गेलो. भाजपमध्ये युती केली तर आम्ही युतीत सडलो. हे जे टोमणे मारची सवय आहे ना, या टोमण्यामुळेच हा पक्ष बरबादीला गेलेला आहे, खाल संपलेला आहे. परंतु त्यांना आजही वाटतं की मी तेच पुराणा देवानंदच्या पिक्चर मधला सारखा आहे ना हिरो, आजही मी तसा जवान आहे. परंतु असं चालत नाही. पक्ष संपला हे मान्य करा. सुरुवातीला जे आमदार गेले तर त्यांना 50-50 कोटी रुपये 50 कोटी दिले. मग एक खासदार जे गेले त्यांना किती कोटी दिले असं विचारतात. आम्हाला किती दिले, त्यांना किती दिले, तुम्हाला किती पाहिजे हे सांगा. तुमचा काही रेट काढायचा आहे का? कुणाला आमदाराला किती दिले त्याची चौकशी तुम्हाला कशाला पाहिजे? खासदार दिले त्या चौकशी तुम्हाला किती कशाला पाहिजे? तुमचा काही रेट असेल तर तसं सांगा, त्याचं द्या आम्हाला कोटेशन, आम्ही भाऊ विचार करू त्याच्यावर. दिल्लीत 2 गुजराती बसले म्हणून तुम्ही काही करू शकणार का? आता ते आहे ते सनसनी सवाल विचारत ते आहे ते राज ठाकरे जैन सिस्टम लागतो. आता तो वाद संपलेला आहे. जैन शिष्टमंडळ राज ठाकरे साहेबांकडे गेलेलं आहे. त्यांनी त्यांच्यात झालेला संवाद झालेला आहे. पुन्हा त्याच्यावर आता खिपली काढणं योग्य नाही. दोन्ही समाजातल्या तेढ आता संपली, हेच आपल्यासाठी आनंदाची बातमी. जे खासदार आहेत हे जे खासदार फक्त माझ्या शब्दावर निवडून आले होते असं होतं. आता हा त्यांचा जो अहंकार आहे ना, ह्या अहंकारापायीच हा पक्ष संपत चाललेला आहे. मग सगळे तुमच्या शब्दा खातीरच निवडून आले, तुमच्या नेतृत्वातच आले. मग मागच्या विधानसभेला हे आमदार कमी का झाले? 63चे आमदार तुमचे 20 वर का आले याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? मग या अपयशाचं जबाबदार कोण? मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली सत्ता का गेली याची जबाबदारी कोण घेणार आहे? तुमच्याच नेतृत्वाखाली आलेले आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, पदाधिकारी पक्ष सोडून गेले, याची जबाबदारी कोणाची? म्हणून या सुद्धा जबाबदारी आता उभटाने घेतल्या पाहिजे. शिवीगाळ करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. हे त्यांनी संजय राऊतला कानामध्ये सांगितलं. संजय राऊतला हे जर तुम्ही पहिले सांगितलं असतं तर कदाचित पक्षाची आणखी इतकी वाताहत झाली नसती. पुण्यात सार्थीच्या कार्यक्रमात भाजप खासदारांचा हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तो वाद होईल असं अभिमन्यू पवार म्हणल्याचा मेधा कुलकर्णीचा दावा आहे. तर मी कोणताही जातीवाचक शब्द उच्चारला असं अभिमन्यू पवार. आता त्या व्यासपीठावर नेमकं काय घडलं याची आम्हाला कल्पना नाही. परंतु जे काही आपल्या माध्यमातून फोटो वगैरे पाहिलेले रागाने जाताना याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल आणि मला वाटतं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलणंच योग्य होईल. भास्कर जाधवच्या स्टेटसची चर्चा झाली. आता उदय सामंतांनी एक स्टेटस केलंय त्यांनी, त्यात एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांचा हात हातात आहे आणि योग्य माणसाचा हात धरला तर काय होतं आणि अचूक अयोग्य माणसाचा हात हातात धरला तर काय होतं हे समजून घ्यायला हवं असं लिहिलेलं आहे. द्योतक म्हणावं जोडून. बघा, आम्ही 22ला जो उठाव केला त्याचं मागचं कारण होतं की भाजप आणि सेना एकत्रितपणे सत्तेमध्ये असली पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही निवडणुका लढल्या.
म्हणून योग्य ठिकाणी योग्य वेळेला जर निर्णय घेतला तर काय होतं त्याचे परिणाम आता आपण पाहत आहे. जेव्हा उठाव केला तर यांचं काही अस्तित्व राहणार नाही, हे बंडखोर आहेत, गद्दारे म्हणले जातात. पुन्हा त्याच नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2024 निवडणूक लढवली गेली. त्यांच्याच नेतृत्वामध्ये एवढे सर्व आमदार बहुमताने 232 निवडून आले आणि म्हणून नेतृत्वाचं गुण एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवले. म्हणून योग्य हातात हात असणं, त्यांचं असलेलं नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीसचे असलेले नीती या दोन्हीचा संगम जेव्हा होतो त्या टायमाला सत्ता परिवर्तन होतं हे आपल्याला दिसून आलेलं. आमदार रोहित पवार म्हणाले टायगर ऑपरेशन असं म्हणू नका, हा अपमान टायगरचा आणि ऑपरेशन हा बाजार. आहे. ऑपरेशन टायगर म्हणू नका, ऑपरेशन म्याऊ म्हणू आम्ही, ऑपरेशन आणखीन काही म्हणू, परंतु एक लक्षात घ्या की आता हे सगळे ऑपरेशन तुमच्यावर होणार आहेत. तुम्ही पण या ऑपरेशन पासून वाचणार नाहीत. रोहित पवार असं म्हणालेले आहेत की एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून बळ दिलं गेलं आहे, कारण की त्यांना खासदार करून होतात म्हणून दिलं. आणि दुसरी बाजूला इथले भाजपचे जे मुख्य नेते आहेत त्यांना चेक देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना बळ दिलं जात आहे केंद्राकडून. अहो, एकनाथ शिंदे साहेबाला बळ दिलं तर काय चुकीचं काय? आम्ही एनडीएचे घटक आहोत. आम्ही कोणतंही काम करताना एनडीए साठी काय योग्य आहे त्या संदर्भामध्ये आमचं काम चालू असतं. म्हणून त्याच्यामुळं भाजपच्या स्थानिक म्हणजे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला काही चॅलेंज देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही मिळून हे सर्व ऑपरेशन करत असतो आणि म्हणून कुणाला डावलण्यासाठी कुणाला पाठिंबा दिला असं म्हणणंच चुकीचं आहे. सर, देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे दोनों एक ही फ्लाइट से सफर किया, इसका अलग अलग हटके लगाई। अरे उद्धव साहब ने पहली